ऑपरेशन सिंदूरमुळे निराश झालेला पाकिस्तान आता सायबरच्या माध्यमातून भारताला टार्गेट करण्याचा प्रयत्न करतोय। पाकिस्तानकडनं सायबर हल्ल्यांना सुरुवात झालेली आहे। त्यामुळे केंद्र सरकारनं देशभरामध्ये सायबर सुरक्षा अलर्टही जारी केलाय। कम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमनं सर्व सरकारी, आर्थिक आणि संवेदनशील क्षेत्रांना त्यांची सायबर सुरक्षा मजबूत करण्याचा सल्ला आता दिलेला आहे। पाकिस्तान समर्थित हॅकर गट जसं की पाकिस्तान सायबर फोर्स आणि APT36 हे सोशल मीडिया, व्हॉट्सॲप आणि ईमेलद्वारे मॅलवेअर पसरवण्याचा प्रयत्न करतायत। या बनावट लिंक्स आणि व्हायरस बँकिंग तपशील आणि इतर संवेदनशील माहिती चोरू शकतात। त्यामुळे सावध राहण्याच्या आणि सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या गेलेल्या आहेत। कोणकोणत्या या सूचना आहेत त्याचा आढावा आपण घेऊया। taskchie.exe या फाईल्सवर क्लिक करू नका। danceofhillary.exe, operationsindoor.ppt, indianarmyreport.ppt, insidesofwar.exe, operationsinSindhu.pptx या फाईल्सवर क्लिक करू नका असे स्पष्ट निर्देश आहेत। मात्र सायबर हल्ला जर झाला तर त्यापासून वाचण्यासाठी नेमकं काय कराल याबद्दलची ही माहिती जाणून घेऊया। तुमच्या फोन किंवा लॅपटॉप किंवा कुठल्याही अशा डिव्हाइसवर अज्ञात लिंक्स आणि फाईल्स जर आल्या तर त्या कधीही उघडू नका। 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन नेहमी सुरू ठेवा। तुमचे ईमेल ID, बँक अकाउंट्स, बँकिंग ॲप्स याचे पासवर्ड्स सुरक्षित आणि सिक्युअर ठेवा। मॉल्स किंवा इतर कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी वायफाय वापरणं टाळा। तुम्ही वापरत असलेल्या कोणत्याही डिव्हाइसवर अँटीव्हायरस सॉफ्टवेअर वापरणं गरजेचं आहे। त्याशिवाय आधार कार्ड नंबर, पॅन नंबर यासह इतर वैयक्तिक तपशील अनोळखी व्यक्तीला शेअर करू नका। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।